नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हा चण्याचा प्लॉट आहे। याला पूर्ण अळीने खाल्लं होतं आणि तुम्हाला इथं स्क्रीनवर जे खाल्ल्यानंतर कसं झाला होता ते दाखवणारच आहोत। तर बघा, हे पुऱ्या अळीने खाल्लं होतं, काहीच याला एक पण पान नव्हतं ठेवलं। पण आम्ही याला जेव्हा पुरा अळीचा अटॅक बहुत हेवी प्रमाणात होता त्यावेळेस एक बुरशीनाशक आणि एक अळीनाशकचा स्प्रे केला होता। तर त्या स्प्रेमुळे आपली अळी पूर्ण आटोक्यात आली होती आणि आता त्याच्यामुळे ते अळीमुळे नुकसान बहुत झालं होतं आपल्या चण्याचं। तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक फवारणी घेतली होती अळीसाठी। आपण बाराझाईड आणि एक बुरशीनाशक घेतलं होतं रोको, आणि तेच फवारणी झाल्याच्या 8 दिवसांनी आम्ही एक दुसरा स्प्रे घेतला होता शेतकरी मित्रांनो। विलूट कंपनीचं ब्रँड म्हणून एक औषध आहे ते शेतकरी मित्रांनो, जे फुटवे निघण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करते। तर त्याचा स्प्रे घेऊन आजचा 7 ते 8 दिवस झाले आपला ब्रँड विलूट कंपनीचं ब्रँड। आणि त्याच्यासोबत आम्ही एक इमाबेक्टिन घेतलं होतं बेंझाइड 5% अळीनाशक, आणि एक बुरशीनाशक घेतलं आहे शेतकरी मित्रांनो। कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिकवाला आम्ही एक बुरशीनाशक घेतलं होतं, त्याच्यामध्ये एक आम्ही घेतलं होतं इंडेक्स आणि दुसरं घेतलं आहे कुमानियल, सिजंटा कंपनीचं कुमानियल, आणि ते इंडेक्स घेतलं होतं। दोनही कंबाईन आहे। जे कुमानियल आहे ते आपल्या चण्यावर कॉन्टॅक्टमध्ये जे काही फंगस असते ते काम करते, आणि जे इंडेक्स आहे ते सिस्टमिक म्हणून काम करते। तर त्याच्यामुळे जे आपला प्लॉटमधला मर आहे तो कमी झाला आहे शेतकरी मित्रांनो, इंडेक्स आणि कुमानियल। तर आणि याच्यासोबत आपण एक वरखत घेतलं होतं 28-28 ग्रोमर कंपनीचं। तर आपण हा 4 याचा स्प्रे घेतला, त्याच्यामुळे बघा ब्रांचेस फुटाव कसे आले। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हर झाडाला पण फुटवे चांगल्या प्रकारे आले आहे, तुम्ही पहा व्हिडिओमध्ये। आणि पहिलेचे जे व्हिडिओ होता आपला चण्याचा तो तुम्ही पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून जाईल। आणि याच्यानंतर काय डेव्हलप झालं आहे प्लॉटमध्ये तुम्ही पहा। आणि यावर्षीच्या वातावरणामध्ये मर पण बहुत झाला आहे, बघा कशा प्रकारे गॅप पडले आहे चण्यामध्ये। जर्मिनेशन नाही झालं आहे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात, आणि मर रोगाने बहुत झाडं मेले होते आपले। तरी पण आता जो अळीचा अटॅक पण जाऊन आता चना आला आहे थोडासा बरा एका स्प्रेनी आपल्या। तर पहा, आणि हे पहिले पानं आहे अळीन पूर्ण खाल्लेले, आणि हे नवीन फुटाव कशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता चण्याचा प्लॉट। या प्लॉटला शेतकरी मित्रांनो 40 ते 45 दिवस झाले आहे, तरी पण एवढ्या दिवसामध्ये आमच्या एरियामध्ये चण्याचा पुरा सारा पॅक होऊन जात होता। हे जे तुम्हाला मदत खाली जागा दिसत आहे तशी जागा राहत नव्हती, पण अळीच्या अटॅकामुळे त्याचे पूर्ण दिवस मायनस होऊन गेले चण्याचे। तर आम्ही त्या स्प्रेमुळे आम्हाला बहुत काही फायदा आला आहे शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही पण पहिल्या स्टेजमध्ये चण्याला विलूट कंपनीचं ब्रँड चांगले रिझल्ट आहे त्या औषधाचे। इथून 8 ते 10 दिवसामध्ये आपल्या चण्याचा सारा झाकून जाईल त्या स्प्रेमुळे, आणि 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला या प्लॉटचा व्हिडिओ दाखवणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर बघा फुटवे कशा प्रकारे आले आहे, तर बहुत चांगल्या प्रमाणात फुटवे आले आहे आता चण्याला। एका झाडावरती 15 ते 20 फुटवे आहे, आणि बहुत पातळ झाला आहे चना, तरी पण एवढी जागा जे काही खुली जागा आहे ते भरून निघते शेतकरी मित्रांनो। तर बघा अशा प्रकार चण्याचा प्लॉट आहे, आणि याच्यानंतर आम्ही याला चण्याला काय स्प्रे घेणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या स्प्रेमध्ये आपण अळीचा अटॅक जर कमी प्रमाणात असेल किंवा अळी नसेल तरी पण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून अळीनाशक घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्ही इमाबेक्टिन बेंझाइड टाकू शकता, किंवा एक केम म्हणून औषध येते ते टाकू शकता, किंवा सुप्रीम, हे 3 पण अळीनाशक आहे। त्याच्यापैकी एक आपण सस्त्यामध्ये सध्याच्या स्टेजमध्ये घेऊ शकता, किंवा तुमचा चांगल्या फ्लोरामध्ये असेल तर मग मिसाईल किंवा प्रोक्लॅम वापरू शकता तुम्ही। आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत एक टॉनिक मारायचं राहिलं तर तुम्ही एक फॅन्टॅक प्लस गोदरेजचं डबल किंवा ब्लास्टिनो नावाने एक औषध येते, 3 पैकी एक तुम्ही घेऊ शकता फवारणीमध्ये। आणि त्याच्यासोबत एक वरखत सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। जर ब्लास्टिनो घेत असेल तर ब्लास्टिनो सोबत तुम्ही वरखत नका घेऊ,
जर बाकी फॅन्टॅक प्लस आणि डबल घेत आहे तर त्याच्यासोबत तुम्ही एक वरखत घेऊ शकता. 1261 किंवा 1340-13 अशा प्रकारात. आणि एक फंगीसाईड चांगलं जर तुमच्या एरियामध्ये मर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही एलियंटचा स्प्रे घेऊ शकता. आणि जर मर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही रोको किंवा इंडेक्स आणि कुमानियाला घेऊ शकता. आणि जे सिच्युएशन ज्यानुसार आहे तुमच्या प्लॉटची त्यानुसार तुम्ही जे बुरशीनाशक आहे ते घेऊ शकता. आणि अळीनाशक तुम्ही इमामेक्टिन बेंझाइट 5% मध्ये, जास्त अळीचा अटॅक असेल तर मिसाईल किंवा प्रोक्लॅम घेऊ शकता. नाहीतर मग थोडं हलकं चास्त्यामध्ये जे जाईल ते पण घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे हे दुसरं फवारणीचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता खूप समाधानकारक प्लॉट आला आहे आपला. नाहीतर ते पावसाच्या जो आभाळी वातावरण होतं 8 ते 10 दिवस, त्या वातावरणामध्ये अडी पडली होती. आणि वातावरण बरंच 2 दिवस बारीक बारीक पाऊस चालू होता, त्याच्यामुळे फवारणीचं आमचं त्यावेळेस नियोजन नव्हतं झालं शेतकरी मित्रांनो. पण आता समाधानकारक झालं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा. आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ मिळाला पाहिजे, त्यांचा पण फायदा झाला पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर याच्यानंतरच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.